हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि आमचा चालू आहे नाश्ता. बघा इथे बसले, आंघोळ नाही केले अजून. आणि मिनी घेतले रवा खायला. आज रवा खायचा मन झालं म्हणून रवा बनवला. आणि यांनी घेतले रातचा कलेजी टेटा खायला. तिथे आहे बाबू आपला. डिंकी ए छनी छनी ये हाय कर गाईजला बाबू. ए डिंकी टाटा करा. टाटा कर टाटा टाटा. तो गाईज चला पहिले नाश्ता करून घेते, तर मग तुम्हाला भेटते, दाखवते माझा आजचा दिवस कसा जातो. दीदीचा खेळण्याचा दिवस. तुम्ही बघू शकता आमच्या बाबूच्या मम्मीने धुलेलं आहे. बाबू माझ्या झाले थोडा ना गाईज म्हणा काय स्वप्न गाईज मला काय स्वप्न आलेलं माहिती आहे का ना मला स्वप्न आलेलं काय ना उद्या ना मी ना कुठे चालले माहिती आहे, दुबईला मस्त पैकी. तिचं स्वप्न बस झालं. तिच्या कंगवात आहे ना गाईज बाबूनी बघा पंच फेकून दिला खिडकीतून बाहेर. आणि काल ना किलो ना स्पंज सगळा फेकून देत. एवढा बेकार पडेल ना तो कंगवा दे पाडूला तो स्पंज, तो पण फेकला याने. अशा नब्बाड नांदग तो लबाड लांडगड लगीन करायचा सोंग करते तो नवीन वाला नसं ना. गाइस यावी गेल्यात भाजीला आणायला. मटण आणणार आहे. एवढा गरम होत होता असं वाटतं जेव्हा पण नाही. चला आता थोडीशी भांडी तर घासून झाल्यात. आता भात ठेवते इकडे, एकीकडे बाबूचा भात ठेवते आणि लादी पुसून घेते, मग कपडे धुते लास्टला. तर बघू शकते. ए रिंकी जशा हाय 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 कर हाय ना. दीदीचं चाललंय होमवर्क, ट्युशनचा होमवर्क बाकी आहे ना, तो करून घेते. मस्त त्याला काही जातं तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. बाला येणार होता, तो पण काही आला नाही. आज बघू चॉकलेटचा आईस्क्रीम बनवून सगळं काम लवकर झालं. तर काल बनवलेला याचा कुठला व्हॅनिला कस्टर्ड बनवलेला एक नंबर झाला. तर चला आता बाला आल्यावर भेटते, तुम्हाला दाखवते तो आल्यावर. ओके चॉकलेटचा दीदीचा फेवरेट चॉकलेट. दाखवते तुम्हाला कसा बनवायचा. स्पॅचुला घेणार सब कुछ मेरे बैंक लॉकर फिक्स डिपॉजिट सब में इन्हें तो मालूम है. आने ना लगा मेल्ट नाही झालं नसतं तुम्हाला तो पण होईल नाही. त्याला पहिले पूर्ण क्रीम मेल्ट करते, मग तुम्हाला दाखवते. तर दीदीला दिले ते जेवायला. दीदी खालती पासून जेवण करून घे. बाबू झोपले आपला. सो गाईज तुम्ही बघू शकता जशांकचे डॅडी तिथे झोपलेले आहेत आणि बघा साहेब कसं जाऊन तिथे बसले. ते झोपल्यात ना, त्यांना जाऊन उठवतो. त्याला वाटतं चैन खोलायचे.
शशांक, ए बाबू, ए डिंकी, ए डिंकी, काय करते डॅडीला आठवत होता. चली अच्छी बात है ना, कमेंट्स में लिखकर हमें बताइए. सो चला गाईज आता बघू. बाबू झोपला तर थोडासा झोपून जाईल, नाही तर मग आज व्हिडिओ टाकायचे आहे ती टाकून देते. सो गाईज बघू शकता आपला बाबू इथे आहे, टी व्ही बघत आहे आणि दीदी तिथे झोपले. सो मी बाबूची पेस्ट थंडी करायला. बघू शकता योगिता ताईने दिले आम्हाला चिकन कबाब. तोडून बघले पहिले, चिकनचे आहेत. सो इकडे बघू शकतो साहेब आमचा आता उभा राहायला शिकले ना, चालायला बघतो तो. बघितलं का बाबू आयकर गाईजला हाय गाईज हाय. नाही बघू त्याची बंदरनीच खोलले दुकान तिकडे. सो चला आता बाबूला पहिले पेज पाजून घेते. गाईस बघू शकता इथं बाबू भाकर खात आहे. मम्मी आता याद आलं तर मम्मी बोलले ब्लाउज कर. बघा आता मम्मीने पार्टी करायला फुल घेतली. मम्मीला आंबा घेतला, मला नाही दिला ना, डॅडीला पण नाही दिला. आंबा द्यायचा ना, घे पकड. सो गाईज बघा साहेब कुठे येऊन बसले. मम्मी का जेवू नको का? हा जेवण झाले माझा. चला माझ्या पप्पाचा फोन येतो, पहिले फोन उचलते ना मग. सो गाईज तुम्ही बघू शकता आपला चॉकलेट आईस्क्रीम रेडी आहे. सो दुपारी मी काय व्यवस्थित दाखवायला भेटला नाही. सो नेक्स्ट टाइम बनवीन ना तेव्हा नक्की दाखवेन. तर दीदी कसं लागतं? बघू मी ट्राय करून बघते. जेव्हा तुम्हाला काही भरोसा नाही बाबा, एवढा आईस्क्रीम खाल्यावर समजते. भारी लागतं. ओ कसा झाला आईस्क्रीम? मस्त. आपला केले का पहिले खोटा सांगलेला का? सो गाय तुम्हाला दाखवते आपला बाबू अजून झोपत नाही. डिंगी झोपणार. बघू शकता कसं मस्ती चाललंय. ए झोप ना डिंगी. वा वा बघू शकता कसं झोली ते उड्या मारतो का डिंकी. झोपा. एवढा मस्ती करतो ना बाबू आमचा, झोप ऐकणारच नाही तो सांगून. ए झोप ना डिंकी, अले झोप ना. बघू शकता गाईज बाबूची रोज अशीच मस्ती चालू असते. आता रात्रीचे 1 वाजले तरी झोपत नाही. तो 2-2.5 लावतो झोपायला. कधी झोपला तर झोपतो, नाही तर शक्यतो नाहीच झोपत. नाही का ना? आपली दीदी सुद्धा आज झोपली नाही ना, तेव्हा तिला लवकर झोप येते ना आज बघा. कारण की ती किती वाजता उठली झोपेतून? दीदी किती 9 वाजता उठली असेल ना? ओ दीदी किती वाजता उठलेली आज? 9 वाजता. नाही इकडे बघा साहेब आमचा. ए डिंकी झोप ना पिपडी, झोप ना जाणी. 1 वाजला झोप ना जाणी. बघा बघा कसं मस्त. अरे झोप ना. दात बघा असं 2 आल्यान. ए दातू दाखव त्याच्या चिंटूची. अगं चिंटूची दात आले बाबले बाबले. इकडे बघू शकता. हे डिंकी आज अख्खे ब्लॉग मध्ये बाबू चालले, कारण बाबूची मस्तीच एवढी चालली आहे तर आमच्या बाबूच्याच याद राहिल्या पाहिजे नाही बाबू. बघू शकताय बघा असं उभा राहतो झोलीत. सो चला गाईज मला काय जास्त शूट करायला जमला नाही, कारण की पोरांची मस्ती वरती अख्खा दिवस गेला.
आता मी बघू शकता कसं उड्यावर नाची का ढिंकी टिके ढिंकी टिके ढिंकी टिके ढिंकी टिके कसं उड्यावर तू का नाचा ढिंक टिके ढिंक टिके ढिंक टिके ए ढिंकी नाची कर नाही तर दीदी गाईजला काय बोलायचे आहे जोराम बोल. हाय गाइस, आता तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.